मित्रांनो, आज आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील सर एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्याख्यान देण्याकरिता आपल्या समोर येत आहे। आज कौशल्य विकसित करणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून कौशल्य विकास ही काळाची गरज या विषयाच्या अनुषंगाने पाटील सर महत्त्वपूर्ण व्याख्यान देणार आहेत। पाटील सर हे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक आहेत। यापूर्वी त्यांनी विद्यार्थी कल्याण आणि राष्ट्रीय सेवा योजनाचे माजी संचालक म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे। त्यांच्या कार्याची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार, याशिवाय रासेवचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे। यावरून त्यांच्या कार्याची महती आपल्याला कळून येईल। याशिवाय रक्तदान सामाजिक कार्यामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे। आजीवन व अध्ययन विस्तार विभागाच्या माध्यमातून अनेक अल्पकालीन आणि दीर्घकालीन अभ्यासक्रम त्यांनी सुरू केले आहे। अनेक रोजगार मेळावे त्यांनी घेतले आहेत। अनेक विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून रोजगारसुद्धा मिळालेला आहे। मित्रांनो, याशिवाय समुपदेशन व उपचार पद्धती अभ्यासक्रम त्यांनी सुरू केला आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विभागाच्या माध्यमातून आज हे जे कोविडचं संक्रमण होत आहे आणि संक्रमित जे रुग्ण आहेत त्यांच्यावरती ताणतणाव वाढत आहे, त्यांना समुपदेशन करण्याकरिता या विभागाच्या वतीने लाईफलाईनसुद्धा त्यांनी सुरू केली। त्याकरिता माननीय जिल्हाधिकारी यांनी माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सरांना विनंती केली होती आणि त्या विनंतीनुसार आज समुपदेशनच्या अंतर्गत लाईफलाईन सुरू आहे। मित्रांनो, व्हर्च्युअल C4च्या अंतर्गत आजचं हे व्याख्यान आम्ही आयोजित केलं आहे। या व्याख्यानासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सरांचं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभलेलं आहे। आदरणीय कुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर सर, कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख सर, व्हर्च्युअल C4च्या समन्वयक आणि मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मोना चिमोटे मॅडम यांचंसुद्धा या प्रसंगी मी ऋण व्यक्त करतो। त्यांच्या आणि त्यांची टीम त्या माध्यमातून आजचं हे व्याख्यान या ठिकाणी आम्ही आपल्याला उपलब्ध करून देत आहोत। चला तर मग आपण ऐकूया आजीवन अध्ययन व विस्तार उपक्रम विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील यांचे विचार। त्यांचा आजचा व्याख्यानाचा विषय आहे कौशल्य विकसित करणे ही काळाची गरज। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत पाटील, संचालक आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती। आज आपण एका चांगल्या विषयावरती चर्चा करणार आहोत। कौशल्य विकास। कौशल्य विकास ही काळाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये कमीत कमी 2 कौशल्य असणे फार गरजेचं आहे। आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग हा भारतातल्या 80 विद्यापीठामध्ये कार्यरत आहे। महाराष्ट्रातील 8 विद्यापीठामध्ये व एका डीम युनिव्हर्सिटीमध्ये, ती म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई। आपणास माहीतच आहे, आपल्या विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना 1953 साली करण्यात आली। यामध्ये 3 प्रकारचे ध्येय निश्चित करण्यात आले। एक अध्ययन म्हणजे अध्यापन म्हणजे टीचिंग, 2 संशोधन रिसर्च आणि 3 विस्तार एक्सटेन्शन। यामधील विस्तारित उपक्रम सुरुवातीला प्रौढ व निरंतर शिक्षण आणि विस्तार या नावाने विद्यापीठामध्ये हा विभाग सुरू करण्यात आला। संपूर्ण जगातील अनेक विद्यापीठामध्ये हा विभाग कार्यरत आहे। इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये सुरुवातीपासूनच पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन अँड PhD डिग्री विस्तार म्हणजे एक्सटेन्शन वर्क या विषयामध्ये आजतागायत सुरू आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 12व्या योजनेमध्ये याचे नाव बदलून आजीवन अध्ययन आणि विस्तार असे करण्यात आले। महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 नुसार
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हा विभाग जोमाने कार्य करीत आहे। या विभागाकरिता स्वतंत्र संचालकाची नेमणूक असून यामध्ये मी डॉक्टर श्रीकांत पाटील 2014 सालापासून काम करीत आहे। महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये स्वतंत्र बोर्डाची तरतूद असून विविध पदवीस्तरीय अभ्यासक्रम व कौशल्य विकास अभ्यासक्रम यामधून कौशल्यपूर्ण व विद्वत्तापूर्ण मनुष्यबळ तयार करण्यासाठी आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ असेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी आजीवन अध्ययन, मूल्य शिक्षण, जीवन कौशल्य यांच्या क्षेत्रात विविध अध्ययन, संशोधन व राष्ट्रीय संस्था व सामाजिक कार्य करण्याकरिता विविध विकासपरी संस्था, प्रादेशिक व राष्ट्रीय संस्था आणि शासकीय अभिकरण यांच्यासोबत सहकार्य करून धोरणात्मक व कार्यात्मक स्तरावर सहकार्य निर्माण करणे, अशा विविध अंगांनी हे मंडळ अधिकार व कर्तव्य पार पाडित आहे। मान्य कुलगुरू तथा अध्यक्ष आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर यांच्या मार्गदर्शनात आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत। प्रामुख्याने यामध्ये विविध पदवीस्तरीय अभ्यासक्रम, MA इन काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी हा जो विषय आहे हा फारच एक नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा विषय मला असं वाटतंय की MA काउन्सिलिंग हा विषय सगळीकडे आहे, पण MA काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी अशा प्रकारचा विषय आपल्या महाराष्ट्रात सर्वप्रथम आपल्या विद्यापीठामध्ये मान्य कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आला। या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये, लॉकडाऊन परिस्थितीमध्ये अनेक लोक आपापल्या घरी आहेत आणि सगळे घरी म्हणजे काय करावं याची चिंता सगळ्यांना या प्रसंगी भेडसावत आहे। अशा परिस्थितीमध्ये काउन्सिलिंग होणं, समुपदेशन होणं हे फार जरुरी आहे आणि त्याच्यावरती जर निरनिराळ्या प्रकारचे कोणतेही उपचार असो, ते वेगवेगळ्या प्रकारचे उपचार समुपदेशानंतर त्याच्यावरती झाले पाहिजे आणि या माध्यमातून एक चांगला, ज्या लॉकडाऊन पिरियडमध्ये खूप काही लोक खूप वेगळ्या तऱ्हेने विचार करतात, यांचे विचार बदलवण्याचं काम समुपदेशनाच्या कार्यामधून हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून MA काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी ह्या विषयाला खूप महत्त्व आहे। आपण पाहत असाल आमची हेल्पलाईन जी आहे ती लाईफलाईन म्हणून आम्ही तिला नाव दिलं आणि लाईफलाईन नावाची हेल्पलाईन आम्ही सुरू केली आणि ही जी हेल्पलाईन आमची जी आहे यातले जे समुपदेशक आहे, हे समुपदेशक दिवसभर वेगवेगळ्या वेळेला उपस्थित राहून त्यांना जे काही फोन कॉल्स ते अटेंड करतात, पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत त्यांना फोन कॉल करून जे काही अटेंड करतात आणि त्यांचं समुपदेशन करतात, हे फार मोठं कार्य हा विषय सुरू केल्याच्यामुळं आपल्याला या माध्यमातून करता आलं। दुसरा विषय जो MA इन लाईफलॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन अशा प्रकारचा दुसरा MA आमचा कोर्स आहे। PG डिप्लोमा इन इंग्लिश कम्युनिकेशन स्किल हा सुद्धा एक चांगला उपक्रम आम्ही या विभागामध्ये सुरू केलेला आहे। PG डिप्लोमा इन योग थेरपी म्हणजे पहिले समुपदेशन करताना त्याला चांगलं कम्युनिकेशनचं स्किल असलं पाहिजे आणि म्हणून इंग्लिश कम्युनिकेशन स्किल अशा प्रकारचा उपक्रम आम्ही सुरू केला आणि त्यानंतर आम्ही त्याला योगाच्या माध्यमातून त्याचं स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे म्हणून PG डिप्लोमा इन योग थेरपी अशा प्रकारचा कोर्स सुरू केला आणि मला सांगताना खूप आनंद वाटतो की या सगळ्या विषयाचे, या सगळ्या कोर्सचे जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत यांना मी 100% म्हणणार नाही पण 90% तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर करण्याच्या दृष्टीने यामधून मदत झालेली आहे। या माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे समुपदेशन केंद्र व इतर अनुषंगिक व्यवसाय सुरू केलेले आहेत। कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम ज्याची मुदत ही 3 महिने, 6 महिने, 9 महिने
अशा प्रकारची आहे आणि या भागातील स्थानिक उद्योगांना लागणाऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर व स्थानिक उद्योगांच्या व्यवस्थापनाला विश्वासात घेऊन तयार करण्यात आलेले आहेत। या माध्यमातून स्थानिक बेरोजगार युवकांना कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमातून कौशल्य देऊन स्थानिक उद्योगांची मनुष्यबळाची पूर्तता करण्यात आलेली आहे। मुख्यत्वे करून टेक्स्टाईल इंडस्ट्रीज, GST भरण्याकरिता लागणारं मनुष्यबळ, सेल्समॅन, सहाय्यक सेल्समॅन इत्यादी छोट्या छोट्या कामाकरिता लागणारा मनुष्यबळ सारख्या गरजा या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। मला सांगताना खूपच आनंद वाटतो की या टेक्स्टाईल क्षेत्रामध्ये आपण 4 कोर्सेस सुरू केले। सर्टिफिकेट कोर्स इन टेक्स्टाईल विविंग, सर्टिफिकेट कोर्स इन टेक्स्टाईल स्पिनिंग, सर्टिफिकेट कोर्स इन केमिकल प्रोसेसिंग, सर्टिफिकेट कोर्स इन टेक्स्टाईल क्वालिटी इन्स्पेक्शन अशा प्रकारचे टेक्स्टाईल क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर सर्टिफिकेट कोर्स इन रिटेल असोसिएट्स, सर्टिफिकेट कोर्स इन कॅशियर, सर्टिफिकेट कोर्स इन फूड अँड ब्रिवेज सर्व्हिसेस, सर्टिफिकेट कोर्स इन हाऊसकीपिंग, सर्टिफिकेट कोर्स इन DTP, टॅली, सॉइल टेस्टिंग अशा प्रकारचे कोर्सेस जे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, फार्मसी अशा विद्यार्थ्यांना त्यांनी जर हे स्किल ॲक्वायर्ड केलं तर कुठेही अशा इंडस्ट्रीजमध्ये आपल्या विदर्भामध्ये नव्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं टेक्स्टाईलचं हब जे आहे ते नांदगाव पेठ येथे आलेलं आहे आणि इथे प्रचंड इंडस्ट्रीज म्हणजे आतापर्यंत 4-5 इंडस्ट्रीज याच्यामध्ये येऊन गेल्या। रेमंड सुरू झाली, सियाराम सुरू झाली, त्याच्यानंतर सूर्यलक्ष्मी कॉटन इंडस्ट्रीज सुरू झाली, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज याच्यामध्ये सुरू झालेल्या आहेत आणि यांना भरपूर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे। यामध्ये रेमंडनी आपला एक्सटेन्शन करण्याचा त्यांनी विचार केला आहे। लिनन नावाचा कापड हा आपल्या नांदगावपेठ इंडस्ट्रीजमध्ये तयार होणार आहे आणि याकरिता जवळपास 5 ते 6 हजार इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची तिथे गरज भासणार आहे आणि म्हणून अशा छोट्या छोट्या स्किलच्या माध्यमातून, स्किलच्या कोर्सेसच्या माध्यमातून जर आपण आपला जर ध्येय निश्चित केलं तर निश्चितच आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही। आमच्या या विभागाच्या अंतर्गत काही संगीताचे कोर्सेस सुद्धा आम्ही सुरू केले, काही सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक बांबू हँडीक्राफ्ट, बांबूचा सुद्धा नवीन नवीन प्रकारचे जे बनवलं जातात त्याचं सुद्धा कोर्स आपण या विभागाच्या मार्फत सुरू केलेला आहे। रिसर्च मेथॉडॉलॉजी सारखा कोर्स सुरू केला। सुगम संगीत, पाश्चात्य नृत्य, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, हिपटॉप अशा प्रकारचं ज्या संगीताच्या क्षेत्रामध्ये जे कोर्सेस आहे हे सुद्धा 3-3 महिन्याचे कोर्सेस आपण सुरू केले। सॉफ्ट स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखा कोर्स सुद्धा सुरू केला। उद्देश हा की चांगले वक्ते निर्माण झाले पाहिजे। या चांगले वक्ते, चांगलं वाचन केल्यानंतर जी वक्ते निर्माण होतात त्या वक्त्यांची खरोखरच आज उणीव आहे आणि असे चांगले वक्ते निर्माण करण्याचं काम या माध्यमातून ते करणार आहे। सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटराइज अकाउंटिंग, आपल्याला माहीतच आहे की GST सारखा जो विषय आहे हा विषय फार किचकट आहे, कारण प्रत्येक 8 दिवसात GSTचं रिटर्न हे भरावं लागतं आणि नंतर 15 दिवसाचा स्लॅब, 1 महिन्याचा स्लॅब असा त्याचा स्लॅब असतो आणि त्याच्याप्रमाणे ते भरावं लागतं। या कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये मुख्यत्वे करून GSTचा आणि अकाउंटचा आपण त्याच्यामध्ये विचार केलेला आहे। एक 7-8 दुकानं मिळून जरी एका विद्यार्थ्यांनी काम केलं तरी 10-15 हजार रुपये महिन्याला त्याला काही कुठे जावं लागत नाही। अशा प्रकारचा कोर्सेस या आजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत। याचबरोबर डिप्लोमा इन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोडक्शन, डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स अशा प्रकारचे सुद्धा कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत।
म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक स्तरावरील विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीने, त्यांच्या बुद्धिमत्तेने किंवा त्यांच्या आवडीने जो जो कोर्स निवडता येईल त्याच्यामध्ये त्याचं करिअर करण्याच्या दृष्टीने हे कोर्सेस फार उपयुक्त आहेत. कौशल्य विकासाच्या माध्यमातून कौशल्य विकास व्हावा या माध्यमातून स्वतः जर आपण या कोर्सेसमध्ये जर भाग घेतला तर निश्चितच मला असं वाटते की एकतरी कौशल्य आपल्याकडे निश्चित रूपाने प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे कोर्सेस चालवण्याकरिता फक्त आम्ही महाविद्यालयाचीच निवड करत नाही, तर ज्या काही संस्था असतील, सेवाभावी संस्था असतील किंवा प्रायव्हेट स्कूल्स असतील, यामध्ये सुद्धा या कोर्सेस देण्याचं काम या माध्यमातून, आमच्या कमिटीच्या माध्यमातून, आमच्या संचालक बोर्डाच्या माध्यमातून हे केलं जातं. आणि म्हणून मी या प्रसंगी आमच्या सर्व विद्यार्थी बांधवांना आवाहन करेल की अशा प्रकारचं एखादं कौशल्य आपल्यामध्ये जर निर्माण झालं तर निश्चितच आपला या जीवनामध्ये आपल्याला रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्या भागात निर्माण होणाऱ्या उद्योगानुरूप कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम निर्माण करण्याचे काम सुद्धा स्थानिक महाविद्यालयांनी, संस्थेनी अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विषय दिल्यास आजीवन अध्ययन आणि विस्तार मंडळाद्वारे तो मान्य करण्यात येतो व स्थानिक पातळीवर या माध्यमातून कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण केल्या जाऊ शकते. विभागाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना महाविद्यालयाच्या माध्यमातून शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं साधन म्हणजे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग होय. मी आधीच सांगितल्याप्रमाणे निर्णय विद्यापीठाने वेगवेगळे अभ्यासक्रम त्यांच्या भौगोलिक परिस्थिती व स्थानिक गरजांनुसार सर्टिफिकेट कोर्सेस, प्रगत पदविका अभ्यासक्रम, PhDचे कोर्सेस, स्किल बेस ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस अशा प्रकारचे विविध कोर्सेस विद्यापीठाने निर्माण केले आहेत. या विभागाचा मुख्य गाभा म्हणजे मूल्य शिक्षण व जीवन कौशल्य यांच्या क्षेत्रात सुद्धा काम करणे हे होय. यामध्ये विभागाने मूल्य शिक्षणावर आधारित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने माणूस नवा घडूया असा विषय देऊन अनेक महाविद्यालयांमध्ये हा विषय देऊन तेथे एक चर्चा घडवून आणली. एक चांगला त्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता गेली आणि खेड्याकडे चला असा संदेश या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाला. हे मूल्य शिक्षण देणं फार गरजेचं आता आहे, कारण या धगाधगीच्या युगामध्ये, या इंटरनेटच्या युगामध्ये, या सेलफोनच्या युगामध्ये आपण कुठेतरी भरकटत जातो आहे आणि मूल्य शिक्षण ही काळाची गरज ही मागे पडते आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबांची दशसूत्री, गाडगेबाबांच्या नावाने अशा प्रकारचे विषय देऊन महाविद्यालयामध्ये गाडगेबाबांची दशसूत्री कशी अंमलात आणावी याविषयी सुद्धा बरेच व्याख्याने या विभागाच्या माध्यमातून झालेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्र उन्नतीसाठी युवा म्हणून स्वामी विवेकानंद यांच्या नावाने अशा प्रकारचा एक राष्ट्र उन्नतीसाठी युवकांचे काय योगदान राहील अशा प्रकारचा विषय सुद्धा आम्ही घेतलेला आहे. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, उपाख्य भाऊसाहेब देशमुख, आपल्याला माहीतच आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांनी अनेक मोठे मोठे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि जे काही इथे शिक्षणाची गंगा या विदर्भामध्ये किंवा या भागामध्ये आली ती फक्त डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्यामुळेच आलेली आहे. कृषी क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा भाऊसाहेबांना ओळखले जाते आणि तोच विषय आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता आम्ही घेतला आणि कृषी क्रांतीचे जनक भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख अशा उद्दिष्टपूर्ण मूल्य शिक्षणावर या विभागाच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आल्या. स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून पूर्वतयारी, मार्गदर्शन कार्यशाळा, पर्यावरण, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन कार्यशाळा, माहितीचा अधिकार कायदा,
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यशाळा, स्वयंरोजगार निर्मिती मार्गदर्शन कार्यशाळा, सामाजिक प्रकल्प निर्मिती कार्यशाळा, मृदा व पाणी तपासणी प्रशिक्षण कार्यशाळा या माध्यमातून आम्ही एक जो सॉइल टेस्टिंग सर्टिफिकेट कोर्स इन सॉइल टेस्टिंग हा जो सुरू केला, याला खरोखरच मी माजी खासदार आनंदरावजी अडसूड साहेब आणि वर्धा मतदारसंघाचे खासदार श्री रामदासजी तडस साहेब यांचा खरोखरच आभारी आहे। या दोन्ही खासदार महोदयांनी आपल्या भागामध्ये 100 अशा प्रकारच्या छोट्या मिनी सॉइल अँड वॉटर टेस्टिंग लॅब प्रत्येक ज्या महाविद्यालयामध्ये सायन्स हा विषय आहे, ज्या शाळेंमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्स विषय आहे आणि जिथे सायन्सची लॅबोरेटरी आहे, अशा सायन्सच्या प्रयोगशाळेमध्ये, विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये अशा प्रकारच्या आम्ही या कार्यशाळा स्थापन केल्या, या लॅबोरेटरी स्थापन केल्या आणि त्या माध्यमातून स्थानिक जेवढे शेतकरी आहेत, आजूबाजूच्या ज्या शेती आहेत, या शेतकऱ्यांच्या जे शेती आहे यांच्या शेतातली माती घेऊन आपण ती या प्रयोगशाळेमध्ये तिथेच तपासणी करायचं कामसुद्धा करत आहोत। आमचे अनेक महाविद्यालयं, अनेक शाळा अशा प्रकारचं काम, हे तपासणीचं काम या मिनी सॉइल अँड वॉटर टेस्टिंग लॅबोरेटरीच्या माध्यमातून त्या गावामध्ये करत आहे। ही फार मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे। अशा विविध कार्यशाळेच्या माध्यमातून मूल्य शिक्षण व रोजगाराभिमुख उपक्रम या विभागाद्वारे राबविण्यात येतात। अपकमिंग अपॉर्च्युनिटीज इन इंडिया अँड जपान, टिसुकी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जपानच्या सहकार्याने सोलर पॅनल कसा निर्माण करायचा याविषयीची सुद्धा 1 महिन्याचं वर्कशॉप सुद्धा आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये या आजीवन अध्ययन विभागाच्या वतीने घेतलं। यामध्ये जवळपास 30 विद्यार्थ्यांना ट्रेन आपण या माध्यमातून केलं आणि याचा फायदा असा झाला की या सोलरच्या जे लोक ज्याची आवड होती अशा लोकांना या सोलर पॅनल निर्मिती प्रकल्पामध्ये ट्रेनिंग देऊन सोलरच्या सगळ्या ऊर्जा निर्मिती करण्याच्या माध्यमातून हे लोक स्वयंरोजगार करत आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या माध्यमातून जे काही रंजले गांजले आपण जसं म्हणतो तशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचा म्हणजे ज्याच्यामध्ये कौशल्य निर्माण होईल अशा प्रकारचा जे कोर्सेस आहेत हे किंवा ट्रेनिंग बेस कोर्सेस आहेत हे जर आपण या प्रसंगी जर घेतलं तर निश्चित तुम्ही जर आम्हाला याविषयी जर काही आपल्या सूचना असतील त्या जर दिल्या किंवा एखादी काही गोष्ट करून घ्यायची असेल, एखादी कार्यशाळा करून घ्यायची असेल, पण त्याच्यामध्ये कमीत कमी ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील विद्यार्थ्यांना त्यांना स्किल अशा प्रकारचं कौशल्य अशा प्रकारचं निर्माण होईल अशा प्रकारचे प्रकल्प आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाकडून नेहमी करत असतो। आपल्याला माहीतच आहे की या विभागाचं विस्तारित असं नाव आहे। विस्तार म्हणजे जे गोष्ट असेल, जी आवश्यकता असेल, त्या ज्या स्किलची आवश्यकता असेल त्या स्किलचा विस्तार करणे आणि सेवा देणे हा या विभागाचा मुख्य उद्देश आहे। आणि म्हणून महिला सक्षमीकरण कार्यशाळा अशा सुद्धा कार्यशाळा आम्ही निरनिराळ्या महाविद्यालयाच्या माध्यमातून ह्या दिलेल्या आहेत आणि विस्तारित सेवा देण्याचे कार्य या विभागामार्फत करण्यात येत आहे। राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून लाईफ लॉंग लर्निंग, व्हॅल्यू एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट तसेच मानसशास्त्र, काल, आज आणि उद्या असे नाविन्यपूर्ण प्रकल्प या विभागामार्फत राबविण्यात आला। दरवर्षी आम्ही योग सप्ताह 5 दिवसाचा योग सप्ताह पूर्ण करतो। साधारणतः 1 जानेवारी ते 7 जानेवारीपर्यंत आमचा सप्ताह असतो। या सप्ताहामध्ये बाहेरचे जे म्हणजे विद्यापीठाचे विद्यार्थी, शिकणारे विद्यार्थी सोडून सुद्धा बाहेरचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये एनरोलमेंट करू शकतात।
कोणत्याही वयाची अट या विभागाकरिता नाही आणि म्हणून आजीवन अध्ययन अशा प्रकारचंच विभागाचं नाव असल्याच्यामुळे निश्चित कोणत्याही बाबतीमध्ये आपण या विद्यार्थ्यांना प्रवेशसुद्धा देतो आणि अशा जे काही उपक्रम आमचे राबवतात या उपक्रमामध्ये सहभागीसुद्धा करून घेतो. स्थानिक उद्योगांशी सामंजस्य करार करून मनुष्यबळाची आदानप्रदान करण्याची संधी या विभागाने प्राप्त करून दिलेली आहे. यामध्ये मुख्यत्वे करून MIDC इंडस्ट्रियल असोसिएशन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, सूर्यलक्ष्मी कॉटन इंडस्ट्रीज, श्याम इंडो फॅब लिमिटेड, सियाराम गोल्डन फायबर लिमिटेड, रेमंड लक्झरी कॉटन टेक्सटाईल्स लिमिटेड या यांच्यासोबत सामंजस्य करार करून म्हणजे या जी इंडस्ट्रीज आहे यांचे HR आणि आपलं जे यामध्ये या विषयामध्ये जे टीचर्स आहेत, जे टीचर्स या विषयाला शिकवतात अशांची सांगड घालून इंडस्ट्रीजला कशा प्रकारचा कौशल्य विकासाच्या माध्यमातून सिलेबस पाहिजे तशा प्रकारचा सिलेबस आपण तयार करून या कौशल्य विकासामध्ये आपण याचा अंतर्भाव केलेला आहे. आणि म्हणून जे इंडस्ट्रीजला पाहिजे अशाच प्रकारचा मॅनपॉवर सुद्धा आपण इंडस्ट्रीजला पुरवण्याचं काम या विभागाच्या माध्यमातून करत असतो. जवळजवळ 100% निकाल असून बहुसंख्य विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. विभागाचं जे स्लोगन आहे ते आहे रीच टू अनरीच अशा प्रकारचं आमचं स्लोगन आहे. आणि दुसरं असं लॅब टू लँड, जे लॅबमध्ये जे तयार होतं ते जमिनीवरती कसं आणायचं हे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे ब्रीदवाक्य आहे. या उक्तीप्रमाणे कोविड-19 करोना महामारीमध्ये विभागाने अनेक उपक्रम राबवले. सर्वप्रथम MA समुपदेशन व उपचार पद्धती या विभागाद्वारे या विषयाद्वारे आम्ही लाईफलाईन नावाने फोनद्वारे विद्यार्थी आणि सर्वच वयोगटातील व्यक्ती विविध मानसिक समस्यांना सामोरे जात आहेत. या समस्या म्हणजे ताण, चिंता, अवसाद, नैराश्य, भीती, द्विधा मनस्थिती या सगळ्यांवर काही प्रमाणात का होईना मदत मिळवण्यासाठी व आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने मोफत फोन समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यापीठ आपल्या दारी अशा प्रकारची सेवा विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी यांनी हे निशुल्कपणे करीत आहेत. या निशुल्कपणे होणाऱ्या सेवेची माहिती आमचे आदरणीय जिल्हाधिकारी शैलेशजी नवाल साहेब यांना झाली आणि ते कळल्यावर त्यांनी तत्काळ आमच्या कुलगुरू साहेबांना फोन केला आणि ही सेवा जी या कोविड-19मध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत यांना फोनद्वारे त्यांचा मानसिक ताणतणाव, त्यांना समुपदेशन करण्यासाठी, रुग्णांवरती आलेलं नैराश्य जे आहे ते नैराश्य घालवण्यासाठी फोनद्वारे या रुग्णांना मानसिक दिलासा द्यावा व समुपदेशन देण्याचे काम आपण या माध्यमातून करतो आहे. आणि जवळपास 30 समुपदेशक हे काम करत आहेत. ही या महामारीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दिलेली महत्त्वपूर्ण सेवा आहे. याचबरोबर ऑनलाईन वेबिनारद्वारे मेजर जनरल बाली यांनी दी फ्युचर ऑफ लीडरशिप बाय एक्सपर्ट फ्रॉम इंडियन आर्मी आर्म फोर्सेस म्हणजे इंडियन आर्म फोर्सेसच्या माध्यमातून हे जे नीरज कुमार बाली जे आहेत यांनी या पिरियडमध्ये, या लॉकडाऊन पिरियडमध्ये ते कसं करता आहेत आणि या लॉकडाऊन पिरियडमध्ये जे आपले आर्म फोर्सेस आहे हे इतकं म्हणजे जवळपास एक जे आपल्या बॉर्डरवरती कशा तऱ्हेने काम करतात त्याची कंपॅरिझन करून आपण सुद्धा लॉकडाऊन पिरियडमध्ये काय केलं पाहिजे अशा प्रकारचं एक चांगलं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं.
आणि अनेक लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. डॉक्टर अंबादास मोहिते सर यांनी करोना पॅडेमिक अँड बायोलॉजिकल वॉर याविषयीचं एक महत्त्वपूर्ण व्याख्यान दिलं आणि ते आमच्या विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त असं ठरलं. प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी सर यांनी विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्न तुमच्या मनातला अशा प्रकारचं एक समुपदेशनाचं काम या विषयावर प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी सरांनी केलं. अशी तज्ज्ञ मंडळींनी अनेक व्याख्याने आपण या विभागामार्फत आयोजित केली. विभागाच्या वतीने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस नेहमीच साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर मानसशास्त्रीय समुपदेशन कार्यशाळा दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2020 या दरम्यान घेण्यात आली. या कार्यशाळेत जवळपास 1108 लोकांनी नोंदणी केली होती. या कार्यशाळेचा विषयच आम्ही असा इतका चांगला ठेवला होता की या कार्यशाळेमध्ये आम्ही सुरुवातीला 9 ते 10, 10 ते 11 व्हिडिओ दाखवत होतो आणि दुपारी ज्यांचे ते व्हिडिओ होते, ज्यांचं ते लेक्चर होतं समुपदेशनावरती, त्यांना इंटरॅक्शन करायसाठी 4 वाजता आम्ही झूम ॲपवर बोलवत होतो. आणि ह्या दोन्ही वक्त्यांचे 4 ते 5 आणि 5 ते 6 असे 1-1 तासाचे इंटरॅक्शन झाल्यानंतर आम्ही क्विज त्या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देत होतो. त्यानंतर रात्रीच्या वेळेला एक फीडबॅक फॉर्मसुद्धा भरून घेण्यात येत होता. असं सातत्याने 6 दिवस चाललं आणि 8व्या दिवशी याच्यावर आम्ही परीक्षा घेतली. या समुपदेशनावरती निरनिराळे प्रश्न समुपदेशनाचे या नोंदणी झालेल्या लोकांना विचारले. यापैकी फक्त 336 लोक जे होते यांना आम्ही प्रमाणपत्राचं वाटप केलं, कारण हे सगळं त्यांनी पूर्ण केलं. यानंतर दिनांक 16 जुलै ते 19 जुलै या 4 दिवसामध्ये आयोजित इंग्लिश कम्युनिकेशन स्किल या कार्यशाळेत एकूण 1127 लोकांनी नोंदणी केली. यापैकी 327 लोकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. आता आमची कार्यशाळा योगशास्त्रीय समुपदेशन या लॉकडाऊन पिरियडमध्ये या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण जे घरी आहोत आणि कोरोना महामारीचं सगळं संकट बाहेर आहे, आपण आपलं स्वास्थ्य कसं राहावं आणि आपली इम्युनिटी कशी वाढवावी या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत. आणि ही कार्यशाळा 25 जुलै ते 28 जुलै या दरम्यान संपन्न होत आहे. याकरिता सुद्धा आतापर्यंत 1200च्या वर लोकांनी नोंदणी केलेली आहे. या 3ही कार्यशाळा घेण्याचा उद्देश आमचा असा होता की मानसशास्त्रीय समुपदेशन करणे, त्यानंतर त्यांना कम्युनिकेशन स्किल अंगीकारणे आणि स्वतःच्या व इतरांच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी योगशास्त्रीय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन या माध्यमातून करणे. या अल्पकालीन अभ्यासक्रम जे आम्ही माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर यांच्या मार्गदर्शनात 9 विषयामध्ये निशुल्कपणे जवळपास 1000 विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे उपक्रम घेतले. यामध्ये कम्प्युटराइज अकाउंटिंग, सर्टिफिकेट कोर्स इन सॉइल टेस्टिंग अशा प्रकारचे निरनिराळे कोर्स जे 9 कोर्सेस आम्ही घेतले आणि या कोर्सच्या माध्यमातून जवळपास 1000 विद्यार्थ्यांना या लॉकडाऊन पिरियडमध्ये आम्ही त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर पुसद येथील वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय व लोकनायक बापूजी अने महाविद्यालय यांनी आमच्या विभागाच्या कोलॅबरेशनने सहकार्याने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवरती वर्कशॉप घेतले आणि या वर्कशॉपला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वर्कशॉपला पूर्ण भारतातून अनेक लोकांचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे आले. शिकवण्याच्या बाबतीतले होते, काही पर्यावरणाच्या बाबतीतले होते, काही या कोरोना महामारीच्या बाबतीतले होते. अनेक विषय याच्यामध्ये चर्चिले गेले आणि हा एक चांगला उपक्रम या विभागामध्ये आपण केला.
श्री RLT विज्ञान महाविद्यालय अकोला यांनी एक नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम जवळपास 4 दिवस घेतला, त्या आपत्ती व्यवस्थापन. आणि याच्यामध्ये सुद्धा पूर्ण भारतातून आपत्ती व्यवस्थापन कशा प्रकारचं आता आपण करायचं याच्याविषयी यथोथांग चर्चा झाली. आपल्याला माहीतच आहे की या पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. बरेच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीला, आपल्याला नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागते. त्यामध्ये या विद्यार्थ्यांनी काय करावं, या लॉकडाऊन पिरियडमध्ये या कोरोना महामारीच्या आपत्तीच्या वरती काय करावं, याचा सुद्धा या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेमध्ये खूप मोठी ओहोपोह या प्रसंगी झाला. जवाहरलाल दंडा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ यांनी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांकरता सायन्स क्विज अशा प्रकारची सायन्स क्विज ऑर्गनाईज केली. प्रचंड प्रतिसाद, म्हणजे 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद या सायन्स क्विजला मिळाला. मला खूप आनंद झाला की म्हणजे आम्ही तर फक्त 12वी पास झाल्यानंतर ग्रॅज्युएशनला जे काही असतं ते विद्यापीठाकडे विद्यार्थी येतात ग्रॅज्युएशन करायसाठी, पोस्ट ग्रॅज्युएशन करायसाठी येतात. पण 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण या सायन्स क्विजमध्ये समाविष्ट करून एक चांगलं ऑनलाईन सायन्स क्विजचा उपक्रम या प्रसंगी जवाहरलाल दंडा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ या कॉलेजचे प्राध्यापक सांबे सर यांनी घेतला. निश्चित अशा सर्व विषयामध्ये, म्हणजे जनरल जे काही तुम्हाला वाटतं की हा आर्ट्सचा विषय आहे, हा सायन्सचा विषय आहे, हा इंजिनिअरिंगचा विषय आहे, हा फार्मसीचा विषय आहे, कोणता का विषय असे ना, परंतु त्याची निकड जी आहे ही कौशल्यापर्यंत पोहोचली पाहिजे असं या विभागाचं कार्य आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की रीच टू अनरीच हे ब्रीद वाक्य आमच्या या विभागाचं असल्याच्यामुळे या विभागाच्या माध्यमातून या लॉकडाऊन पिरियडमध्ये सुद्धा अनेक महाविद्यालयांनी आमच्यासोबत कोलॅबरेशन करून अनेक प्रकारचे उपक्रम आपण या प्रसंगी राबवले. माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर यांच्या मार्गदर्शनात रीच टू अनरीच या ध्येयाने प्रेरित होऊन या विभागाचे कार्य सतत सुरू आहे. आणि मला अपेक्षा आहे की या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि या माध्यमातून आपल्याला माहिती झालं असेल की वयाची अट नाही, फक्त 18 वर्ष तो असला पाहिजे. आणि 10वी पास झालेल्यापासून तर 12वी पास झालेल्यापासून तर ग्रॅज्युएशन पास झालेल्यापासून सुशिक्षित बेरोजगारांना संधीपासून अशा प्रकारच्या अनेक उपक्रम या विभागामार्फत आम्ही नेहमी राबवत असतो. MCED मार्फत एक मुख्यमंत्री स्वयंरोजगार कार्यशाळा अशा प्रकारची कार्यशाळासुद्धा आपण या विभागामार्फत राबवलेली आहे. सांगायचा माझा असा उद्देश आहे की आपण या विभागाच्या सहकार्याने, म्हणजे विद्यापीठाचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या माध्यमातून आणि तुमच्या सहकार्याने अनेक प्रकारचे जे उपक्रम आहेत, जे या सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी असतील, महिलांसाठी असतील, महिलांच्या सक्षमीकरणासाठी असेल, पुरुषांच्या किंवा उद्योगाच्या डेव्हलपमेंटसाठी असेल, तर अशा प्रकारचे जे काही कोर्सेस असेल, स्किल डेव्हलपमेंटचे जे काही उपक्रम असतील, या विभागामार्फत निश्चितच आम्ही आपल्यासाठी नेहमी तयार आहोत, उपस्थित आहोत असं मी म्हणेल. आणि समाजाला याचा कसा फायदा होईल या माध्यमातून आपल्या ज्या NGOज आहेत, ज्या चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, यांनी या विभागाच्या माध्यमातून जर समाजापर्यंत शासनाच्या योजना असेल
विविध कौशल्य विकासाच्या योजना असेल, विविध रोजगारांच्या संधी असेल, या ग्रामीण भागापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचवता येईल, या माध्यमातून कशा पोहोचवता येईल याचा विचार निश्चितच झाला पाहिजे. आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग सदैव आपल्या सोबत आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा करणार आहे. आपण या माध्यमातून आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, आज या ठिकाणी संचालक आजीवन अध्ययन व विस्तार विभाग डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावरती व्याख्यान दिले. कौशल्य विकासाकरिता कुठले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य कशा प्रकारे विकसित करावे आणि आपले कौशल्य विकसित झाल्यास आपल्याला रोजगार निश्चितच मिळेल, या अनुषंगाने त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन आपल्या व्याख्यानातून केलं आहे. मी संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील सरांचं जनसंपर्क अधिकारी या नात्याने मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण हे व्याख्यान ऐकलं याकरिता आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो आणि एक विनंती करतो की आपण हे व्याख्यान आपल्या इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं याकरिता आपण प्रयत्न करावे. हे व्याख्यान विद्यापीठाच्या वेबसाईटवरती व्हर्च्युअल C4 अंतर्गत उपलब्ध आहे. याशिवाय यूट्यूबवरती सुद्धा हे व्याख्यान उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आपण या व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी मी जनसंपर्क अधिकारी या नात्याने आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.